विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। आज आहे 28 जानेवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। व्हिडिओच्या शेवटी मी एक होमवर्क देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील खाली कमेंट करा। आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला, तंबाखू उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे? बिहार, ओडिशा, हरियाणा की यापैकी कोणतेही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ओडिशा। लक्षात घ्या, ओडिशा राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने गुटखा, पान मसाला तसेच तंबाखू किंवा निकोटीनयुक्त सर्व उत्पादनांवर कडक बंदी घालण्याची घोषणा केली। या नव्या अधिसूचनेचा उद्देश या उत्पादनांचा वापर थांबवणे आणि सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे। ही बंदी उत्पादन, विक्री, साठवणूक, वाहतूक आणि वितरण सर्वांवर लागू होईल। यासोबतच ओडिशा सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे पूर्ण पालन करणारे राज्य बनले आहे। ओडिशा या ठिकाणी इंडियाचा मॅप बघा आणि त्या ठिकाणी ओडिशा कुठे आहे ते देखील बघून घ्या। ओडिशाच्या शेजारचे राज्य कोणते आहेत तर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ही बाउंड्री ओडिशाला लागते। ओडिशाची स्थापना 1 एप्रिल 1936ला झाली। मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी, राज्यपाल आहेत हरिबाबू कुंभापती, राजधानी आहे भुवनेश्वर, राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका, सिमलीपाल, नंदनकनन आणि महत्त्वाची धरणे आहेत हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती। तसेच ओडिशाबद्दल अधिकची माहिती, प्रसिद्ध राजा राणी संगीत महोत्सवाचे आयोजन भुवनेश्वर येथे झाले। भारताचा पहिला क्रॉनिक किडनी रोग रुग्ण नोंदणी ओडिशा सुरू करणार आहे। 25वा अखिल भारतीय प्रमुख बंदरगाह सांस्कृतिक समारंभ ओडिशामध्ये आयोजित करण्यात आला। भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन ओडिशामध्ये करण्यात आले। अनु गर्ग यांची ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली। आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली। 11 दिवसीय उत्सव धनुयात्रा ओडिशामध्ये झाला। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणते उत्तर प्रदेशचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर बनले आहे? आग्रा, वाराणसी, लखनौ की यापैकी कोणतेही नाही? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, लखनौ। लक्षात घ्या, लखनौमध्ये अलीकडेच शौरी साईटवर तिसऱ्या ताज्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची सुरू करण्यात आली। यासोबतच लखनौ उत्तर प्रदेशचे पहिले शहर बनले जिथे 100% ताज्या नगर निगम कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे। आता उत्तर प्रदेश आला आहे, तर उत्तर प्रदेश कुठे आहे तो बघून घ्या। उत्तर प्रदेश आहे या ठिकाणी। उत्तर प्रदेश शेजारी कोणकोणती राज्य आहेत? बिहार आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, हरियाणा आणि उत्तराखंड यांची सीमा उत्तर प्रदेशला लागलेली आहे। उत्तर प्रदेशची स्थापना झाली 24 जानेवारी 1950ला। मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ, राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा, पिलीभीत आणि महत्त्वाची धरणे आहेत रिहंद। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणता देश भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे UAE। लक्षात घ्या, इंटरसेक 2026चे आयोजन दुबई येथे करण्यात आले। भारत आणि UAE यांच्यात संयुक्त लष्करी सरावात डेझर्ट सायक्लोनचे दुसरे संस्करण संपन्न झाले। जगातील पहिली IIT विझमा जीन थेरपी अबुधाबी येथे सुरू झाली। जगातील सर्वात मोठ्या डेल्टा मीडिया इव्हेंटच्या रूपात ब्रिज समिट 2025चे समापन अबुधाबी येथे झाले। UAEने नव्या संघीय कायद्याअंतर्गत डिजिटल दिरहमला वैध चलन घोषित केले। UAEने बँक टू मार्केट अभियान सुरू केले। एशिया पॅसिफिक सिटीज समिटचे आयोजन दुबई येथे करण्यात आले। CBSEने दुबई येथे पहिली आंतरराष्ट्रीय सहयोग बैठक आयोजित केली। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्याच्या पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? बिहार, सिक्कीम, महाराष्ट्र की यापैकी कोणतेही नाही? तर योग्य उत्तर आहे सिक्कीम। सिक्कीम पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। निशान या नावाने ओळखला जाणारा हा पुरस्कार शौर्य, शिस्त आणि समर्पण यांचे प्रतीक आहे। स्वातंत्र्यानंतर केवळ 14 राज्यांना हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त झाला आहे। पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशात टी लेडी या नावाने प्रसिद्ध कीर्तिदा मेकानी यांचे नुकतेच निधन झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सिंगापूर।
लक्षात घ्या, भारतात जन्मलेल्या आणि सिंगापूरला आपली कर्मभूमी बनवणाऱ्या प्रसिद्ध पर्यावरणवादी कीर्तिदा मेकानी यांचे 19 जानेवारी रोजी 66व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या टी लेडी या नावाने मोठ्या प्रमाणावर ओळखल्या जात होत्या. गेल्या 3 दशकांहून अधिक काळ त्यांनी निसर्ग संवर्धन, सामुदायिक कल्याण आणि सांस्कृतिक विकासासाठी शांतपणे प्रभावी कार्य केले. पुढील प्रश्न, अलीकडे राम जन्मभूमी यात्रेवर पुस्तकाचे विमोचन कोणी केले? नरेंद्र मोदी, अमित शहा, सी.पी. राधाकृष्णन की यापैकी कोणतेही नाही? योग्य उत्तर आहे सी.पी. राधाकृष्णन. लक्षात घ्या, भारताचे उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथील उपराष्ट्रपती निवास येथे 40 ऑफ अम्ब्रोसिया राम जन्मभूमी चॅलेंज अँड रिस्पॉन्स या पुस्तकाचे विमोचन केले. हे पुस्तक भारत सरकारचे माजी सचिव श्री सुब्रमण्यम पाचोरी यांनी लिहिले आहे. या प्रसंगी अनेक वरिष्ठ अधिकारी, विद्वान आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. पुढील प्रश्न, अलीकडेच टाटा कम्युनिकेशनने कोणाला MD आणि CEO म्हणून नियुक्त केले आहे? सुनील अमृत, गणेश लक्ष्मीनारायण, केजाद भुर्चा यापैकी कोणतेही नाही? तर याचे योग्य उत्तर आहे गणेश लक्ष्मीनारायण. लक्षात घ्या, टाटा कम्युनिकेशनने गणेश लक्ष्मीनारायण यांची व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून नियुक्ती केली, ज्यांना 30 पेक्षा अधिक वर्षांचा जागतिक व्यवस्थापनाचा अनुभव आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने अधिकृतपणे WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पासून स्वतःला वेगळे केले? चीन, जपान, मलेशिया की अमेरिका? याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. अधिकची माहिती, भारत आणि नामिबिया यांच्यात 5व्या फेरीच्या परराष्ट्र कार्यालय सल्ला मसलती बैठकीचे आयोजन 19 आणि 20 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले. या बैठकीत संरक्षण आणि महत्त्वपूर्ण खनिजांसह अनेक क्षेत्रातील सहकार्य अधिक सखोल करण्यावर सहमती झाली. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे टाटा समूह कोणत्या राज्याच्या AI इनोव्हेशन सिटीजमध्ये 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे? केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र की यापैकी कोणतेही नाही? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. लक्षात घ्या, टाटा समूहाने महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटर आणि सेमी कंडक्टरशी संबंधित सेवांवर केंद्रीय जागतिक दर्जाची इनोव्हेशन सिटी स्थापन करण्यासाठी 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. मॅपमध्ये महाराष्ट्र बघू शकता. शेजारील राज्य आहेत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे मुंबई. राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. आणि महत्त्वाची धरणे आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढील प्रश्न, अलीकडेच 81 वन्यजीव प्रजातींसह एक नवीन जैविक उद्यान विकसित केले जाणार आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश की यापैकी कोणतेही नाही? याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थान मॅपमध्ये बघून घ्या. शेजारील राज्य आहेत पंजाब, हरियाणा, न्यू दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात. राजस्थानची स्थापना झाली 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. राजधानी आहे जयपूर. राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर, सरिस्का. महत्त्वाची धरणे आहेत बिसलपूर, राणा प्रताप आणि गांधीसागर. लोकसभेची जागा आहेत 25, राज्यसभेच्या आहेत 10 आणि विधानसभेची एकूण जागा आहेत 200. प्रस्तावित जैविक उद्यानाचे बांधकाम अलवर जिल्ह्यात कटीघाट आणि जैसमंद यांच्या दरम्यान करण्यात येणार आहेत. हे सुमारे 100 हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. यापैकी सुमारे 30% क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून विकसित केले जाईल, तर उर्वरित 70% क्षेत्र हरित क्षेत्र राहील, जेणेकरून नैसर्गिक पर्यावरण जपले जाईल. यानंतर कालच्या व्हिडिओतील आपल्याला प्रश्न बघायचे आहेत, रिव्हिजन करूयात. 2025 आघाडीच्या EV राज्यांमध्ये कोणत्या भारतीय राज्याने वैयक्तिक 4 चाकी इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याचा सर्वाधिक वाटा नोंदविला? केरळ. स्पिटूक गस्टर महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे? लडाख. भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क कोठे स्थापन केले जाईल? तामिळनाडू. सरकारी प्लॅटफॉर्ममध्ये बहुभाषिक AI संचालित भाषा तंत्रज्ञान एकत्रित करण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याने डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करार केला? मध्य प्रदेश.
आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? केरळ. पुढील प्रश्न. दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते? 23 जानेवारी. सायना नेहवालने अलीकडेच कोणत्या खेळामधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली? बॅडमिंटन. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आर्यन वैष्णव कोणत्या राज्याचा आहे? दिल्ली. भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला? चंदना सिन्हा. 2025-26 मध्ये विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकली? विदर्भ. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे? बिहार, ओडिसा, हरियाणा की यापैकी कोणतेही नाही? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 7 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. थँक्यू.